तो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो, किसी कारणवश आज का कहीं ना कहीं हमारा प्लान फ्लॉप हो गया है, तो कोई दिक्कत नहीं, हम लोग कहीं ना कहीं अच्छा करने की कोशिश करते हैं। तो ध्यान से देखिए, ये सवाल, आज से सवाल चालू करते हैं हम लोग प्रॉपर तरीके से। पहला सवाल आपके एक्सरसाइज का, चौरसाचा कर्ण 10√2 सेंटीमीटर असल्यास, म्हणजे कर्ण रिगार्डिंग गोष्ट दिलेली आहे तुम्हाला, किती आहे? 10√2 सेंटीमीटरचा स्क्वेअर. कर्ण म्हणजे बाळा डायगोनल. इफ द डायगोनल ऑफ स्क्वायर इज गिवन, देन फाइंड द एरिया ऑफ स्क्वायर, वो कर रहा है आपको. ठीक आहे. तर जेव्हा केव्हा कर्ण दिलं असते ना बाळा, तेव्हा त्याच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असते? क्षेत्रफळाचा फॉर्म्युला कर्णाचा स्क्वेअर भागिला 2. केलं आहे ना आपण बेसिक मध्ये सगळं. हे आता 3-4 दिवसाचे जे आपण व्हिडिओ केले त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर कर्णाचा स्क्वेअर म्हणजे कर्ण किती आहे? 10√2 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. यामध्ये सांगण्यासारखी एक गोष्ट अशी आहे रे बाळा, लक्ष दे रे, असं नाही करू. पाय हा जो स्क्वेअर आहे ना, हा स्क्वेअर 10 सोबत पण मैत्र करतोय आणि √2 सोबत पण, म्हणजे 10चा पण स्क्वेअर आणि √2. आणि कालच तुम्हाला सांगितलं होतं मी, √2 रूट बद्दलच्या गोष्टी, कोणत्याही गोष्टी रूटच्या आतमध्ये जेव्हा असतात, त्याचं जेव्हा तुम्ही स्क्वेअर करता, हे जाणी दुश्मनी असते यांची, रूट आणि स्क्वेअरची. ते मरतो आणि आतमध्ये उरलेली संख्याच फक्त उरतो. क्लिअर आहे? तर आता 10चा स्क्वेअर किती बाळा? 100. आणि हा तर मेला बिचारा, हा आणि हा, तर काय उरलं? 2 डिवाइडेड बाय 2. तर बाळा मला सांग, 2 आणि 2 गायब, म्हणजे काय? 100 सेंटीमीटरचा स्क्वेअर. नाही समजला बाळा? नाही समजला? 100 सेंटीमीटरचा स्क्वेअर. कोई डाउट है तो पूछो, कोई डाउट है तो पूछो. नहीं समझे? समझे नहीं समझे? तो चलो देखो, ये सवाल देखिए नेक्स्ट वाला. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे म्हणते. आता इथेच सगळा खेळ आहे. दॅट लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज ट्वाइस इट्स ब्रेथ. आणि पेरीमीटर तुम्हाला दिलेली आहे. परिमिती किती दिली आहे बेटा? 30 मीटर दिली आहे. काय दिली आहे? 30 मीटर. आणि हा बघा, हा जो तुमचा एक रेक्टँगल असते ना, हा, या आयताला एक लांबी असते आणि एक रुंदी असते. पहा बघा, प्रकार समजून घ्या. जर एखादी गोष्ट आपल्याला दिली आहे ना, त्यामधून आपण त्यांची व्हॅल्यू कसं काय सर्च करायचं शाब्दिक स्वरूपामधून, हे कला ज्याला जमली, संपलं. काही खूप कठीण गोष्ट नाही आहे. ओके. देखो, तो समझ में आया मैंने क्या कहा? हे झाली बाळा लांबी, हे झाली तुमची रुंदी. नाही समजलं का? समजलं? नाही समजलं? चलो ध्यान दो, चलो ध्यान. लांबी आणि हे रुंदी. लांबी अगर सपोज मी म्हणेल ना बाळा लांबी, तुम्हाला शब्दशः त्यांनी काय दिलं आहे हे समजून घ्या. शब्दशः पहा, शब्दशः की लेंथ ऑफ रेक्टँगल जो है इज ट्वाइस इट्स ब्रेथ. म्हणजे एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे कशाबद्दल माहिती आहे? लांबीबद्दल तुम्हाला माहित आहे की रुंदीबद्दल माहित आहे? रुंदीबद्दल कसं माहित आहे बाळा? तो काय म्हणतोय शब्द पहा ना. आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे लांबीबद्दल माहित आहे की रुंदीपेक्षा तो दुप्पट आहे बा. म्हणजे रुंदीबद्दल तर काहीच माहित नाही. अखेर लांबीबद्दल तर माहित आहे. लांबीबद्दल हे माहित आहे तुम्हाला की ती रुंदीपेक्षा डबल आहे. म्हणजे रुंदीबद्दल माहित आहे का काही? नाही. म्हणजे ज्याबद्दल आपल्याला माहित काही नसतो त्याला काय मानणे? एक्स बाबा. बस. म्हणून रुंदीला आपण काय मानायचं? एक्स. तर लांबी तुम्हाला सरसकट काय मिळेल? हा, गुड. बघ, रुंदीच्या, लांबी हे काय आहे? रुंदीच्या दुप्पट. आता दुप्पट म्हणल्यावर पट आले की नाही आले? आणि पट म्हणजे काय असते? गुणाकार. आणि दुप्पट म्हणजे काय असते? 2चा गुणाकार. कोणासोबत? रुंदी सोबत. तर लांबी किती झाली बाळा? 2x. काय डाऊट आहे का? लांबी किती? 2x. रुंदी किती? x. नाही समजलं मी काय म्हटलं? अरे नाही समजलं मी काय म्हटलं? लांबी पण मिळाली
रुंदी पण मिळाली. आता आता तुम्हाला काढायचे काय आहे? आयताचे क्षेत्रफळ. आता आयताचे क्षेत्रफळ म्हटल्यावर डोक्यामध्ये काय येतो? गुड. लांबी गुणिला रुंदी. पण बाळा आपल्याकडे असं स्पेसिफिक संख्याच्या स्वरूपामध्ये लांबी आहे का? रुंदी आहे का? ते एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे. एक्स ने काय करणार आहोत? एक्स ची व्हॅल्यू कुठे नाही कुठे काढावं लागेल. तर मग अजून काही एखादी गोष्ट आपल्याकडे आहे का ते बघायचं. काही आहे का? हो, परिमिती दिलं नाही भाऊ ते ना. हा, तर परिमितीचा फॉर्म्युला सांगा आयताच्या. मग आयताच्या परिमिती. गुड. पृथ्वीराज के लिए तालियां बजाओ. 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. समजला का रे? असे फॉर्म्युले फटाफट आल्या पाहिजेत बरं. हो. आणि आयताची परिमिती तुमच्याकडे ऑलरेडीच आहे. किती? 30. 2. लांबी किती आहे बाळा तुमच्याकडे? 2x. रुंदी रे x. काय डाऊट रे? तर बघा आता मी काय करतोय. आता 2, आता बघ 2 इंटू 2x प्लस x किती x? अरे 2 राज प्लस 1 राज किती राज? तर मग 2x प्लस x किती आहे? 3x. नाही समजला का मी काय म्हटलं? अरे समजला नाही समजला? चला 30 इक्वल्स टू 2 इंटू 3 6x. आता 6x सोबत गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर भागाकारात. 6 कितीचा? 30 5 चा. तर x ची व्हॅल्यू मिळाली की नाही मिळाली? 5. तर मग तुमची लांबी किती होती रे? 2x. रुंदी किती होती रे? x. तर मग 2 इंटू x म्हणजे किती? 5. तर 2 पंचे 10 आणि रुंदी किती आली तुमची? 5. नाही समजली का रे? समजलं का रे? समजलं? एल म्हणजे लांबी झालं बाळा इथे. हा, आणि बी म्हणजे रुंदी. हे असं नेहमी आता मी लांबी आणि रुंदी नाही म्हणत बसणार. लांबीसाठी एल यूज करणार, रुंदीसाठी बी यूज करणार. आणि मग शेवट करायचं बाळा आपलं काय? लेंथ इंटू ब्रीथच्या साठी. कशासाठी? लेंथ इंटू ब्रीथ साठी. आता मला सांग रे शेंबडे, आयताचं क्षेत्रफळ विचारलं होतं ना, म्हणजे लांबी गुणिला रुंदी. तर लांबी किती आहे तुमच्याकडे? 10. रुंदी किती आहे तुमच्याकडे? 5. 10 5 50 मीटर होतं वाटते ना. तर मीटरचा स्क्वेअर. तर तुमचं उत्तर आलं 50 मीटर स्क्वेअर. समझला का रे बाळा? देखो एक चीज इसमें एक समझ लीजिए बड़ा, क्योंकि जब तक आप लोग प्रॉपर तरीके से किसी चीज को समझ के नहीं करोगे ना, तब तक इन पर्टिकुलर चैप्टर में आप फतेह हासिल नहीं कर सकते, ये तय है। अब इसमें देखा होगा कहीं ना कहीं हम लोगों ने बहुत से लॉजिक को मिक्स करके इसको निकाला है, क्योंकि परिमिति भी दिया था और परिमिति के साथ साथ हम लोगों ने परिमिति का यूज करके कुछ तो भी वैल्यू निकाला और उसका यूज कहीं ना कहीं हम लोगों ने एरिया में किया। तो आप देखो जो बच्चा, मैंने क्या कहा है, जो भी चीजें हम लोगों ने वो 2 3 4 5 वीडियो में हम लोगों ने जो किया है बेसिक के तौर पे, वो जितना आप अच्छा करोगे ना, ये आने वाले एग्जाम्पल में आप अच्छा कर पाओगे। कि आने वाले एग्जाम्पल, अभी वो वैसे इजी वाले एग्जाम्पल नहीं पूछता नवोदय कि अगर सपोज लेंथ 5 है और ब्रीथ अगर सपोज 2 है तो बताओ एरिया। इतने चिल्लर सवाल पूछेगा क्या? तो कोई भी जवाब दे देगा, फिर कोई भी नवोदय में लग जाएगा। अभी वो थोड़ा सा प्लानिंग के साथ खेल रहा है आपके साथ कि नहीं बच्चे को बेसिक पता है क्या। समझ रहे हो क्या? क्योंकि सोचो ना यार, आप लोगों को अगर सपोज मेरे ख्याल से 7-8 हजार या मेरे ख्याल से 11-12 हजार बच्चों में से अगर सिलेक्ट करना है, कितने बच्चे? सिर्फ 60 या 80 बच्चे। तो सोचो ना, अच्छे बच्चों को ही तो वो लेना चाहेगा ना। अच्छे बच्चे मतलब मेरे नजर से कौन से? जो बच्चे यहाँ पे पढ़ाई हुई चीजें घर में जाके एज इट इज मस्त पैकी पढ़ाई करते हैं और कहीं ना कहीं पिछला हुआ पढ़ाया हुआ पार्ट घर में जाके मस्त पैकी रिवाइज करते हैं, वो बहुत बेहतर। ऐसे बच्चों को ही नवोदय पसंद करता है। तो अभी आप लोग समझिए, खुद ही सोचिए, क्या आप वो बच्चे हो जो नवोदय में सिलेक्ट होने के रिगार्डिंग पढ़ाई कर रहे हो? क्योंकि आपसे बेहतर दूसरा कोई नहीं जान सकता आपको ये चीज समझ। हाँ, टीचर्स लोग जानते हैं थोड़ा बहुत आपको, थोड़ा बहुत, वो भी पूरा नहीं। मुझे पता है आकांक्षा कितना पढ़ती है, मुझे पता है सोहम, पृथ्वीराज ये
चिमनी चुमनी है जो भी है, पूरे के पूरे बच्चे कितने पढ़ रहे हैं करके। समझ रहे हो क्या है क्या नहीं, है ना? और अभी वो जब हम लोग एग्जाम लेंगे तब तो वो चीजें पता ही चल जाएगी। समझ रहे हो बातों को? तो बस एक गुजारिश है आप सभी बच्चों से कि बड़ा जो भी चीजें हम लोग कर रहे हैं ना कहीं उसको वक्त देना चालू कर दो अभी से। ये मत सोचिए कि अपने पास 4-4 5-5 महीने बचे हैं। जब जब हम लोगों ने शुरुआत किया था नवोदय पढ़ने का, तब 6-7 महीने थे। कब फटाक से 2-3 महीने चले गए पता ही नहीं चला ना। वैसे ही ये आने वाले 3-4 महीने चले जाएंगे, आपको पता ही नहीं चलेगा रे। और नवोदय के स्पेशली खासकर मैं बच्चों को बताऊंगा, या आपके लिए ये सन सुन मायनेच नको ठेवा। ते काल म्हणे बाई हजारीनबाई सर म्हणे दिवाळीसाठी गावी जावाची आहे जी म्हणे, हे तुमच्यासाठी आता दिवाळी नाही आणि तुमच्यासाठी नाही होळी, नाही तुमच्या होळी मग नंतर आहे खरं। म्हणजे हे सण तेवढं इम्पॉर्टन्स नको द्या रे बाबा सणांना, फक्त अभ्यास। सध्या गाव गुव होईल म्हणा ती खरा पप्पा म्हणा एकात हा पुरा 4-5 महिने आपण नाही गेलं म्हणा कुठे तरी काय फरक पडते रे। तुम्ही अभ्यासासोबत लिंक तर राहाल। तुम्ही स्वतःच विचार करा, आता मला वाटतं कुठेतरी पुण्याला गेला असाल गावी, कोणी कोणी गेला कोणी कोणी नसेल गेला। हा पण गावी गेल्यावर अभ्यास होतो का? ज्या हिशोबाने घरी आपलं इथे राहून होतो, कुठे ना कुठे लिंक तुटतो ना अभ्यासाची। जर ती तुटली ना तर कुठे ना कुठे मी खरं सांगतोय पुन्हा रिजॉइन करण्यासाठी आणि अभ्यासाला अजून पुन्हा लागण्यासाठी कुठे ना कुठे वेळ लागतो। लागतो की नाही लागत? आणि अभ्यास करायची इच्छा नाही होत। आता मस्त फ्लो मध्ये आ, तर त्या फ्लोला कंटिन्यू ठेवा। क्लियर है? क्लियर है? तो बाकी बच्चा अच्छे से पढ़िएगा। जब हम मिलेंगे तब बहुत बेहतरीन तरीके से इसको सामने और प्रोसीड करेंगे। प्रॉपर तरीके से नहीं हो पाया क्योंकि अपने सवाल जो भी थे आज गलत आ गए, जो आना था वो नहीं हुआ, है ना? तो चलो जो भी बच्चा नए हमें अगर सपोज देख रहे होंगे, आपको हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अच्छा लग रहा होगा तो हमारे चैनल को प्लीज सब्सक्राइब कीजिएगा, दोस्तों में हो सके तो शेयर कीजिएगा। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।